मी. मी गोळी घाली ना. घाबरवताय कुणाला? घाला की गोळी. त्याच्या अगोदर मला घाला गोळी. सगळे गेले पळून. मम्मी चल, माझ्या भाऊजी चला, माझ्या भाऊजी चला. ओ जामकर साहेब, मला पण गोळी मारा. माझ्या दोस्ताला मारलंय, मला पण गोळी मारा. होऊ द्या तुमच्या मनाचं समाधान, मला गोळी मारा. नाम्या शांत हो, शांत हो नाम्या, काही झालेलं नाहीये. आणि तुला काय माहिती बजावर गोळी चालवली आहे ते? मग अजून कोणावर चालवणार आहेत? जेवत असतो ना समजांच्या पुढं येडा आहे नुसता. त्यालाच आपल्यासाठी तळमळ आहे डॉक्टर, त्यालाच आहे. मला माहितीये ना, माझ्यासाठी तो जीव बी देऊ शकतो. मारलं, माझ्या दोस्ताला मारलं. आता किती वेळ बघणार त्या डेड बॉडीला? उचला तिला, बंदोबस्त करा तिचा. तुम्ही एका निष्पाप माणसाला मारलंय. मग आता काय गुन्हा दाखल करता माझ्यावर? तोंड बघू नका माझं. ती बॉडी उचला. हे लाड. आपलाच माणूस येतो डिपार्टमेंटचा. हे असले प्लॅन केल्याशिवाय गावातले लोक जागेवर येत नाही. आता गावच काय, कोणी जरी आलं तरी डॉक्टर सुटत नाही. आता मी काय केलं ना का? कशाला माझ्यासाठी जीव धोक्यात घालायला आला होतास? एकटं पाडलं त्याला का मला? असं नको करू. तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत, माझ्या नाही जाऊ शकत. अरे नाम्या, आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलंय का? पोलीस कोणावरही गोळी झाडू शकत नाहीत. ते आपल्याला घाबरवण्यासाठी करताय. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? काही होणार नाही, शांत हो तू. असं कसं काही होणार नाही? झालंय. बजरंग पाटील यांचं दुःखद निधन. मी लढून घे, तू गोष्ट तशी घडली, काय करणार? आता तिला कारणीभूत तूच आहेस, त्यामुळं पश्चाताप करून घे. वाईकर, बॉडी पाठवा पोस्टमॉर्टमला. बॉडी आणि नंतर जाळायला पाठवा. नाही. मरता मरता वाचलो आज. आज आपलं काही खरं नव्हतं. तो इन्स्पेक्टर लई डेंजर माणूस आहे. त्यानं समोरच्या छतावर गोळीच घातली. हा, अहो, तुम्ही तर खरंच खरोखर राखेल ओतून घेतलं. तुम्हाला सांगितलं होतं ना घरात राखेल नाही म्हणून, आणि राखेल महाग झालं या. अगं ये, तुला काय कळतंय का? माझ्या लेकाची काय काळजी आहे का नाही तुला? त्याला काय झालं असतं म्हणजे मग? अगं डिंपे, तू काय माझ्या लेकाला बळी द्यायला निघाली होतीस काय? अरे देवा, आता काय करू मी?
करणार होत आमचं कसं होणार आता मी कोणाच्या तोंडाकडे बघू सरे अगं ये सरे म्हातारपणी आता माझा कोण आधार ग बाई बजा काय करणार होतास र बाबा ए जणी कशाला वराडतीयस ग तू माझ्या काय मी याला बिलक काय हे म्हातारे तुला काय झालंय ग माझं मरणाव टपले नुसते तू हे आय नको गळा काढू मी जित आहे अजून आणि रवीने त्यांना घाबरायला मी केलं होतं सगळं. अहो पण तुम्ही खरोखरच राखेल ओतून घेतलं की आता मी चूल कशानं पेटू. काळजी करू नका कंगनी बाबा सगळ्याच चांगलं करणार. हट कंगनी बाबा माझ्या आरती घे. अरे राकल भिजला हो येतला तर कापडा जळून जाईल. कंगनी बाबा रुसत्याल आरती घे. नाही नाही मला आरती घ्यायचीच आहे. नाही 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 आरती घे. घेऊ द्या आरती अरे क्वार्टर पेटल त्यो अरे बघता का पकडा त्याला पेट्रोल तेव्हा हा कंगनी बाबा रुसत्याल अरे आरती घे. होय होय घेतली पाहिजे. नाही अहो तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुम्ही सगळी माझं कुकू का पुसायला लागला या. अगं रवीने असं नको बोलू तो चांगल्या मनाने आरती करतोय. नाहीतर काय ह्यांना माझं प्रेमच कळत नाही. एक दारुडाच दुसऱ्या दारुड्याला समजू शकतो. हे क्वार्टर घे. क्वार्टर ऐक माझं इकडे दे बरं. चल तू चल चल चल. बाजा दादा दीदी शेवटी तुमचा प्लॅन फ्लॉपच गेला ना मग गेला कशाला होता तिकडे. बया कसला माणूस आहे तू सरळ गोळीच घातली त्यानं. होय मंगल वहीन त्या इन्स्पेक्टर जामकर सोबत कसं वागावं तेच कळणं झालंय मला. कशालाच घाबरणं झालाय त्यो. नाहीच घाबरणार तो. आज पहिल्यांदाच कुणीतरी शहरात सव्वाशे राहिला इथं. तुम्हाला कसा गिळून टाकतोय ते बघाच. इन्स्पेक्टरच्या नादाला लागून आता काहीच उपयोग नाही. आपल्या डॉक्टरांना आणि नाम्या दादाला आता फक्त कोर्टच वाचवू शकते. माझ्या भावा रडते की रे ये की डोळं पुसायला. खूप एकटं वाटतंय माझ्या. अरे सक्का भाऊ बी करणार नाही इतकं करतोस रे तू माझ्यासाठी. आई वारली बायको सोडून गेली तेव्हा तूच सावरलं ना का. मला तूच सावरलं. नेहमी बोलतो ना मी आहे तुझ्यासाठी. मग आता ये की ये केला का मिठी वार मला आणि एकदा मग एकदा दातच पाडेल तुझं एक. जेवून घे. मला नाही जेवायचं. मला माझा दोस्त पाहिजे. गपचूप जेव नाहीतर तुझ्या मित्रासारखा तू पण गोळी खाशील. गाला गोळी गाला मला मारायचंय. गाला गोळी. कसला आवाज रे. साहेब आज जेवत नाही मला पण गोळी घाला म्हणतोय. त्याचा दोस्त मारला गेला ना आपल्याकडून त्यामुळे याला दुःख झालंय. त्याला ताट दे. जेवून घे. तुम्ही माझ्या दोस्ताला मारलंय. नाही मारलं. काय बजाला नाही मारलं. दुसऱ्यालाच गोळी लागली तो मेलाय. पण तू आता जेवला नाहीस तर मी आता जाऊन त्याला मारेन.
खरंच नाही मारला. होय. माझ्या जिद्द आहे, माझ्या जिद्द आहे, माझ्या जिद्द आहे. उद्या डॉक्टरांना परत कोर्टात हजर करतील. आता तरी त्यांच्यावर त्या सोनूच्या खुनाचा आरोप आहे, पण त्याला धरूनच त्या इन्स्पेक्टरनं चिनूचा पण विषय काढला तर डॉक्टरांवर सगळं शिकते ही कळल्यावर त्यांनी माझं नाव घेतलं तर मीच तिला शेवटची दूध चपाती दिली होती. हे सगळ्यांना कळलं तर पोलीस मला बी जेलमध्ये टाकतील. त्यात त्या इन्स्पेक्टरचा लई जीव होता चिनूवर. तो तर माझं कायच ऐकून घेणार नाही, सरळ मला फासावरच लटकवल. काय करू काय बी कळणं झालंय. माझी यात काय चूक नाही. मी त्या पोरीला लई मायानं खाऊ घातलं होतं, पण माझं कोण ऐकून घेणार आहे. पोलीस तर सरळ जेलमध्येच टाकतील. मम्मी, मला माझ्या खोलीतल्या भ्या वाटते. मी आज इथं झोपते तुमच्या जवळ. सरक ना जरा. मम्मी, होय मम्मी, कसला विचार करतेस एवढा? अगं झोपेना झाली. खरं सांगतेस ना? तुझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय तुला कसलं तरी भ्या वाटतंय म्हणून. काय झालं? अगं उद्या कोर्टात काय होईल याचाच विचार करत होती. मम्मी, तू विचार करून काय होणार आहे का? हे बघ, मला विश्वास आहे. डॉक्टर सुट्ट्याल म्हणजे सुट्ट्या. तू नको टेन्शन घेऊ. तू झोप. तसंच झालं पाहिजे बाया. काय बी झालं तरी डॉक्टर सुटलं पाहिजे. वय, मी इथंच झोपते. हा, माझ्या जीवाला घोर लागून राहिली. काय तुमच्या हुकमी एक्क्याने पैसे दिले की नाही तुम्हाला? त्या डॉक्टरकडे काही नवीन कल्पना आहेत, ज्याच्यातून आपल्या सोन्याच्या बिस्किटांमधून आपल्याला चांगले पैसे मिळतील. तेच ऐकायला थांबले मी. आमच्या कपाळावर काही लिहिलंय का? नाही म्हणजे आम्ही वेडे वगैरे आहोत असं काही लिहिलंय का? हा, लिहिलंय का? नाही ना? की तुम्ही वेडे आहात? तुम्हाला अक्कल नाहीये? तुमचा तो हुकमी एक काय ना, काय डॉक्टर का काय तो, त्याला एका मुलीच्या खुनात अटक झालेली आम्हाला माहिती नाही असं तुम्हाला वाटतंय का? 2 टर्म आमदार होतो आम्ही, हे विसरता वाटतं तुम्ही. अहो मी तुम्हाला सांगणारच होते, पण कधी कधी त्या माणसाने लुटून नेल्यावर? आमदारवाची फार हौस, पण साधी माणसं ओळखायची अक्कल नाही तुम्हाला. आमच्या मतांवर जिंकून यालो, पण आमच्यासारखी अक्कल कुठून आणणार? असो, त्या बिस्किटांचे पैसे आणि त्या जमिनीचा व्यवहार लवकरात लवकर करा, नाहीतर आयुष्यात पक्षाकडून परत कधीच तुम्हाला तिकीट मिळणार नाही अशी तजवीज आम्ही स्वतः करू. बोला मॅडम. वकील साहेब, तो डॉक्टर आज सुटलाच पाहिजे. त्याच्यावर काय आरोप आहेत, किती गंभीर आरोप आहेत, किंवा त्याच्या विरोधात काय पुरावे, हे मला काहीच ऐकायचं नाहीये. कळलं? मॅडम, मी माझ्या बाजूने पूर्ण तयारी केली आहे, पण पोलिसांकडे नक्की किती स्ट्रॉंग पुरावे आहेत हे अजून कळत नाही. तो जामकर हिरेला पेटलाय. त्याने पोलीस कागदपत्रातच केस मजबूत केली आहे, त्यामुळे इतक्या सहज डॉक्टर सुटेल असं वाटत नाही. मग पैसे कशाचे घेताय तुम्ही? हा, तुम्ही एरवी घेता त्याच्या दुप्पट फीस देईन मी तुम्हाला, पण तो डॉक्टर आज सुटलाच पाहिजे. सुटलाच पाहिजे. कळतंय ना? कारण आता माझ्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे, त्यामुळे मला काहीही कारण नकोयत. कळलं? ठीक आहे मॅडम. संपत, त्या सरकारी वकिलाचं नाव काय? पप्पा,
चला आवरलं ना? हा भाई. मम्मी कुठे? नाही तेव्हा आपल्या आधी तयार असते. माझं एवढं लेट का? मम्मी हे काय? तुझं अजून आवरलं नाही? तुला कोर्टात नाही यायचं का? नाही नाही, मी येत नाही, तुम्ही जावा. मम्मी खरंच नाही येणार? अगं नाही म्हणलं ना, जावा तुम्ही दोघं. काय मंगल कोर्टात जायला नाही म्हणतीया? टोन्या, अरे सूर्य कुठे उगवलाय बघ रे जरा. सूर्य आकाशात उगावलाय. अरे तुझ्या बापाने मग जमिनी उगावल्याला वय. अरे कुठल्या दिशेला उगावलाय ही बघ म्हणलं. वरच्या दिशेला उगावलाय. अरे तुला घातला नेऊन डाबऱ्यात. तुला तू शाळेत जातो का मास्तरची धुवायला जातो रे कापड? आहे अगो मंगलीची अकाल चांगली ताळ्या आलेली दिसतीया. तिच्या आता ध्यानात आलंय डॉक्टर काय सुटणार नाही म्हणून ती कोर्टात यायला नको म्हणते. मग तर देवच पावला. मम्मी तुला पण खरंच असं वाटतंय बाय? नाही नाही, अगं डिंपी, माझ्या मनात बी तसलं काही येणार नाही. उलट कंगनी बाबांसमोर सकाळी मागणं मागत होती आमच्या डॉक्टरांना लवकर सोडा म्हणून. वय मग कोर्टात यायला नाही का म्हणतेस? कोर्टात चिनूचा विषय काढला तर? नाही नाही, मी ना कारण या सगळ्यात अडकायची, त्यापेक्षा नकोच. मंगल, मंगल कुठं हरवलीस तू? अहो मला त्या इन्स्पेक्टरचं लई भ्या वाटतंय. तो मला बी आत टाकल. तुम्ही तुमचं दोघं जावा. अगं काय बोलतीस तू? ते इन्स्पेक्टर तुला कशाला आत टाकतील? नाही टाकलंच पाहिजे. तुम्ही लय त्या बाय भुलव्याची बाजू घेताय ना. तुम्हाला सगळ्यांना आत टाकलं पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला अक्कल नाही यायची. आय वाईस ग बसतीस का तू? ए बाबू, आईला काय बोलायचं ना, ती आपली आय हाय. लय तिला बोलला ना तर समजा वाड्यात ताब्यात घेऊन टाकेल माझ्या. मी बरी तुझ्या नावावर करून देईल. अगं तू तर त्याच्या पुढची आहेस. मम्मी तुला ते इन्स्पेक्टर का अटक करतील सांग बरं मला. अगं मला काही माहित नाही, पण म्हणलं ना तुम्ही तुमचं जावा म्हणून. ए दिदे, नाही नाही मीला मग कशाला का माग लागली यास? ती जर तिकडं गेली आणि पोलिसांनी तिला अटक केलं तर मला सकाळी खारे कोण देणार, दुपारचं जेवण कोण देणार? नाही नाही, सगळं वांदच वांदे. इथं माझं अजून लगीन नाही झालं आणि शिक्षण पण पूर्ण नाही झालं. हे सगळं बघणार कोण ग? मम्मीच बघणार ना का तू बघणार? पप्पा एकटा असं आणि तू अशी बिनजबाबदारी, आणि हे एकटा आजी अशी कधी गचकल सांगता येणार नाही. आणि त्या त्याचं काही कामच नाही. कुणाच्या भरोशावर थांबू मी इथं? अरे तुला भरली रागात किती तुला आली पटकी. तुझ्या नॉनसेन्सला काळ कुत्र. तू कर माझ्या मरणावर उठलास. शुभ बोलणाऱ्या तर मांडवायला आग लागली. डिंपल, मंगलला नाही यायचं तर नाही होते, आपण जाऊ. चल. ठीक आहे. प्रोसीड. कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करा. नटवर सिंग हाजीर हो. युक्तिवादाला सुरुवात करा. माय लॉर्ड, नटवर सिंग यांच्यावर एक परदेशी पर्यटक एलेना यांच्या तसेच नीलम आणि सोनू यांच्या हत्येचा आरोप आहे. बजा, त्या मॅडम गायब झाल्या होत्या ना, त्यांचा पण खून झाला का काय? हो बाबा दादा, जरा थांबा, मला ऐकू द्या काय म्हणतात ते. ऑर्डर ऑर्डर. जसाहेब, हा माणूस आधी राजस्थानमध्ये होता. तिथे याने एक परदेशी पर्यटक एलेना हिचा खून केला आणि हा महाराष्ट्रात पळून आला. इथे आल्यानंतर त्याने नीलम नावाच्या एका महिलेकडून पैसे उकळले आणि तिचा खून केला.
एवढंच नाही तर याने एका मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, तिला फसवलं, तिचा फायदा घेतला आणि तिचाही खून केला ह्यानं. पण आधीच्या आरोपामध्ये या नीलम नावाच्या स्त्रीचा कुठेच उल्लेख नव्हता. खरंय माय लॉर्ड, याला जी 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती त्यात पोलिसांनी केलेल्या तपासात या संबंधीचे पुरावे मिळाले. आता नीलमच्या खुनाचं मध्येच कसं आलं? नीलमचा खून म्या केलाय हे जर पोलिसांना कळलं तर जामकर मला फासावरच लटकवल.